नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला कोयत्याने गंभीर वार करून जखमी केल्याची घटना दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी सातकर स्थळ राजगुरुनगर येथे घडली आहे. काशीनाथ नथू भोसले वय 54 राहणार पाडळी तालुका खेड असे जखमीचे नाव आहे. या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल झालाय. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाऊ, भावाची बायको, भावाचा मुलगा अशा तिघांचा समावेश आहे. काशीनाथ नथू भोसले वय 54 राहणार पाडळी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजगुरुनगर येथून फिर्यादी त्यांचे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन वाडा रस्त्याने सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मोटारसायकलवरून पाडळी येथे जात होते. वाडा रस्त्याने सातकर स्थळ गावच्या हद्दीत खांडगे लॉन्सचे अलीकडे फिर्यादीचा भाऊ गणेश नथू भोसले राहणार माधवनगर सातकर स्थळ हा त्याचे जवळील 4 व्हीलर घेऊन येऊन त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. फिर्यादी खाली पडला. त्यावेळी गाडीतून भाऊ गणेश भोसले याने गाडीतून कोयता हातात घेऊन खाली उतरला. त्याच वेळी फिर्यादीची भाऊजई ज्योती व पुतण्या कल्पेश असे पाठीमागून मोटारसायकलवरून आले. जमिनीच्या वादाच्या कारणावरून मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने भाऊ गणेश याने कोयत्याने डोकीस व दोन्ही हातावर वार करून गंभीर जखमी केले. भाऊजई ज्योती नथू भोसले, पुतण्या कल्पेश गणेश भोसले याने दगडाने डोकीस व तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद दिली आहे. जखमी काशीनाथ भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश नथू भोसले, ज्योती गणेश भोसले, कल्पेश गणेश भोसले यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत. महाळुंगे येथील खुनातील मुख्य आरोपी गजाळ. महाळुंगे येथून अपहरण झालेल्या तरुणाचा निर्घुण खून केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली. नाव आणि पेहराव बदलून तो सतत पोलिसांना गुंगारा देत असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. महाळुंगे येथील अपहृत तरुणाचा मृतदेह गुजरातमधील वापी येथे नेऊन जाळल्याचे तपासात उघड आले आहे. राहुल संजय पवार वय 34 राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड पुणे असे अटक केलेल्या महाळुंगे येथील खुनाच्या घटनेतील मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर 2013 पासून त्याच्यावर 7 गुन्हे दाखल असून गुन्हा केल्यानंतर नाव पेहराव बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र अखेर औंध येथे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राहुल पवार याचा भाऊ रितेश याचा महाळुंगे येथे 6 जणांनी खून केला. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली आहे. या खून प्रकरणातील एका आरोपीचा मित्र आदित्य युवराज भांगरे वय 18 याने रितेशच्या खुनासंदर्भातील वादग्रस्त पोस्ट लाईक शेअर केल्याने राहुल पवार आणि त्याच्या साथीदारांनी 16 मार्च 2024ला आदित्य भांगरे याचे अपहरण केले. त्यानंतर आदित्य यास जीवे मारून त्याचा मृतदेह गुजरात वापी येथे नेऊन जाळला. राहुल पवार स्वतःची ओळख लपवण्यासाठी मोबाईलचा वापर टाळायचा. डोक्यावरील केस, दाढी आणि मिशा काढल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पोलिसांनी त्याच्या संपर्कातील 67 लोकांकडे चौकशी केली. तसेच तो वावरत असलेल्या कासारवाडी भागातील दुकाने, चौक व मेट्रो स्टेशनचे एकूण 124 सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची तपासणी करण्यात आली. याच काळात राहुल पवार औंध परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याने पेहराव ओळख बदलली होती. त्यामुळे तो सागर संजय मोरे राहणार आळंदी असे स्वतःचे खोटे नाव सांगत होता. मात्र त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो राहुल पवार असल्याचे निष्पन्न झाले. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चाकण औद्योगिक भागातील महाळुंगे परिसर संवेदनशील झाला. याबाबत मागील काही वर्षात सातत्याने खून आणि खुनाचा बदला घेण्यासाठी खून आणि प्राणघातक हल्ले झाल्याची बाब वेगवेगळ्या घटनांमधून समोर आली आहे. साबळेवाडी तालुका खेड येथील शेतकरी राजाराम दत्तात्रय काटकर पुणे यांच्याकडे 2 जोडपी शेतावर कामासाठी ठेवलेले आहेत. त्यांना राहण्यासाठी पत्राशेड उभारले आहे. बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी काही कामानिमित्त ते त्यांच्या गावी महाळुंगे येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात इस्माने त्यांच्या पत्र्यांच्या घरांना आग लावली असल्याचा आरोप या कुटुंबाने केलाय. या आगीत त्यांचे कपडे, धान्य, बाजरी, तांदूळ, संसार उपयोगी वस्तू व कागदपत्रे, शेतीसाठी लागणारे साहित्य आगीमध्ये जळून खाक झाले आहे. चाकण एमआयडीसीमध्ये खराबवाडी हद्दीतील वाघजाई नगर भागातील एका कारखान्यात आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अर्ज भरला आहे. यावेळी अढळराव यांनी शक्ती प्रदर्शन केले. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते, वल्लभ बेनके, चेतन तुपे आदी उपस्थित होते.
अर्ज भरण्यापूर्वी पवार, आढळराव आणि तुपे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर काही वेळ यांनी चर्चा केली। याचवेळी शिरूरमधील मंगलदास बांदल हे देखील उपस्थित झाले। बांदल यांनी पवार यांच्याशी यावेळी चर्चाही केली। आढळराव यांनी अर्ज भरल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले येणार अशी चर्चा होते, मात्र सुमारे 2 तास वाट पाहिल्यानंतर आढळराव यांनी निघून जाणे पसंत केले। दरम्यान मोहोळ यांच्यासोबत आलेल्या नीलम गोऱ्हे यांनी आढळराव यांच्यासोबत हजेरी लावली। आढळराव यांनी शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे अर्ज दाखल केला। यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती होती। किती गरजा नाही मिळणार कोणाला भाव नाही मिळणार। पीएमपी बसला थांबविण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीला पीएमपी बसने धडक दिली। यामध्ये 1 जण जखमी झाला आहे। ही घटना बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण या ठिकाणी सेवा रस्त्यावर घडली। प्रद्युम्न संजय गोरे, वय वर्ष 24, राहणार चाकण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पीएमपी चालक प्रवीण दत्तू तांबे, वय वर्ष 29, राहणार चरोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। शिरूर भीमाशंकर राज्यमार्गावरील राजगुरुनगर ते भोरगिरी दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणासह 4 ठिकाणी उंच पुलाची कामे सुरू असल्याने भीमाशंकरला जाणाऱ्या पर्यटकांच्या सोयीचा आणि प्रशस्त मार्ग होण्यास चालना मिळाली आहे। वाळद येथील 2 ओढ्यावर, डेहणे येथील ओढ्यावर आणि शिरगाव टोकावडे दरम्यान विठ्ठलवाडीजवळील ओढ्यावर असे 4 पुलांच्या कामासाठी 4 कोटी रुपये खर्च येणार आहे। या सर्व पुलांची लांबी 20 मीटर असून उंची 6.5 मीटर इतकी आहे। वाळद गावाजवळील दोन्ही पुलांची कामे पूर्ण झाली असून अप्रोच रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत। डेहणे आणि विठ्ठलवाडी या ठिकाणच्या पुलांच्या कामाचे पिलरची कामे अंतिम टप्प्यात आली असून स्लॅबची कामे एप्रिल अखेरपर्यंत सुरू होऊन मे अखेर या 4ही पुलांच्या कामातील अप्रोच रस्ते पूर्ण होणार आहेत। राजगुरुनगर परिषदेच्या वतीने शहरात कॉन्क्रीट करण्याचे काम सुरू आहे। या भागात बॅरिकेड लावण्यात आले होते, परंतु ते व्यवस्थित न लावल्याने तेथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिक आणि वाहन चालकाकडून अस्ताव्यस्तपणे बाजूला करून तेथून वाहतूक सुरू असते। शहरातील कामे देखील निकृष्ट होत असल्याचा स्थानिक नागरिकांचा आक्षेप आहे। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने राजगुरुनगर चांडोली भीमा नदी तीरावरील श्री स्वामी समर्थ अध्यात्म केंद्राच्या वतीने गुरुवार दिनांक 25 एप्रिल रोजी राजगुरुनगर शहरातून पालखी परिक्रमेनिमित्ताने मिरवणूक काढून पुण्यतिथी साजरी करण्यात आली। 25 एप्रिल रोजी खेड तालुक्यात 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक हिवताप दिनानिमित्ताने जनजागृती करण्यात आली आहे। या प्रसंगी हिवतापाची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले। व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरू होतात, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी डॉ. अमोल कोल्हे, सचिन आहेर, धनंजय अल्हाट, सुलभा उबाळे, कैलास कदम, तुषार कामठे, मानव कांबळे आदी माध्यमातून ऐकलेलंही असेल। महाराष्ट्रातली आणि देशातली परिस्थिती काय हेही तुम्हाला आता लक्षात आलं असेल। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जनतेने हातात घेतलेल्या आहेत आणि जनताच आता महाविकास आघाडीच्या पाठिंबा देऊन निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे। आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला, पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत। मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार डॉ. कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पुन्हा निशाणा साधला। म्हणून आज बघा विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला। संजय भाऊ, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायला मुख्यमंत्रीच आले नाही। मी डमी उमेदवार म्हणतो ते उग म्हणत नाही, मुख्यमंत्री आलेच नाही।
उन्हाळा सुरू झाला की घराघरांत कूलर आणि पंखे जोरजोरात फिरू लागतात. यंदाचा उन्हाळा म्हणजे जणू उष्णतेची लाट असल्यासारखी स्थिती असल्यानं अनेक मंडळी पंखे, कूलर, एसी खरेदी करत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे यंदा या वस्तूंचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याचं विक्रेते सांगत आहेत. चक्रेश्वर इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, नवनाथ चांगदेव सोरटे. उन्हाळा भरपूर कडक आहे, त्याच्यामुळं कूलरला, फॅनला मागणी वाढलेली आहे. कूलरची सर्वसाधारणपणे 2,500 पासून तर 12-13,000 पण रेंज आहे. खेड तालुक्याच्या जडणघडणीत देशाचे नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान असल्याची माहिती खेडचे माजी आमदार रामभाऊ कांडगे यांनी दिली. स्वर्गीय माजी आमदार नारायण पवार आणि मी खेडचे आमदार असताना नेमके कोणकोणते प्रकल्प शरद पवार यांनी दिले याबाबत तत्कालीन आमदार कांडगे यांनी काय सांगितलंय पाहूयात. देशाचे लोकनेते, भारताचे माजी कृषी मंत्री आणि दुसऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते, की ज्यांचा गौरव मोदी यांच्या शासनाने पद्मविभूषण या नागरी गौरवाने केला, ते आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांचं खेड तालुक्यामध्ये आणि खेड तालुक्याच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान आहे. आणि म्हणून योगायोगानं त्यांच्या त्या योगदानाच्या कार्यकाळात मी ॲडव्होकेट राम कांडगे व स्वर्गीय माजी आमदार नारायणराव पवार हे आम्ही खेड तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत होतो. आणि या काळामध्ये पवार साहेबांनी खेड तालुक्याचा सर्वांगीण असा विकास केलेला आहे. याची सुरुवातच करीत असताना आज एप्रिलचा महिना आहे आणि एप्रिलच्या या महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या सर्व भागामध्ये गरवा कांद्याचे बाजारभावाचा प्रश्न नियमित निर्माण होतो. आणि अत्यंत नम्रतेने मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी या देशामध्ये पहिला प्रथम कांद्याला उत्पादन खर्चाचे आधारभाव मिळावा म्हणून 1979 साली महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत ₹45 क्विंटलनी कांद्याची खरेदी केली. त्यावेळेला रुपयाची जर किंमत पाहिली तर आज रुपयाची किंमत 100 पटीने वाढलेली आहे. म्हणजे आज खऱ्या अर्थानं कांद्याला ₹45 क्विंटल भाव मिळाला पाहिजे होता आणि साहेबांनी तो 1979 साली दिलेला आहे. आणि त्यामुळं पुणे जिल्ह्यातील, सोलापूर जिल्ह्यातील, विशेषतः चाकण आणि चाकणच्या परिसरातील शेतकरी हे सर्व सुखी समाधानी झालेले आहेत. कांद्याच्या बाजारभावामुळं शेतीचा हा मुख्य धंदा, अत्यंत नम्रपणाने सांगतो या ठिकाणी, साहेबांच्या त्या काळामध्ये साहेब मुख्यमंत्री असताना खेड तालुक्यामध्ये चासकबन धरण, भामा आसखेड धरण, त्याचबरोबर कळमोडी धरण, सुधा नदीवरील मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण, या 4ही धरणांची साहेबांनी निर्मिती केली. एवढंच नव्हे तर खेड तालुक्याला भौगोलिक असं वरदान मिळालेलं आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून पूर्व भागाकडे ज्या वाहणाऱ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये भीमा, भामा, इंद्रायणी, वेळ नदी, सुधा नदी, आळारा नदी, कुमंडला नदी या सर्व नद्यावर कोल्हापुटाचे बंधारे साहेबांनी केले. अत्यंत नम्रतेने सांगतो आणि वस्तुस्थितीने सांगतो की खेड तालुक्यामध्ये कोल्हापुटाचे जेवढे बंधारे आहेत ते महाराष्ट्राच्या कोणत्याही खेड तालुक्यात नाही, हे नम्रपणाने सांगू इच्छितो. याचबरोबर साहेबांनी दुसरा एक आर्थिक निर्णय घेतला की खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये, विशेषतः आदिवासी डोंगरे भागामध्ये भाताचं पीक गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना आणि शेतकऱ्यांना काही कामधंदा नसतो. म्हणून त्या भागामध्ये दुधाचा धंदा भरभराटीस यावा म्हणून साहेबांनी त्यावेळेला निर्णय घेतला आणि गाव तिथे दुग्ध सोसायटी असा निर्णय घेतल्यामुळं खेड तालुक्यामध्ये त्या काळामध्ये जवळजवळ 115-116 दुग्ध सहकारी संस्था निर्माण झाल्या. त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या तालुक्यामध्ये एवढ्या दुग्ध संस्था निर्माण झाल्या नव्हत्या. आणि दुधाचं संकलन होण्यासाठी, दुधाची नासाडी टाळण्यासाठी साहेबांनी पाईपचा चिलिंग प्लॅन्ट उभारला. त्या चिलिंग प्लॅन्टचं सुद्धा त्या इतिहासात मी जात नाही, तेवढा वेळ नव्हता. आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाच्या धोरणाप्रमाणे जे काही
धोरणात्मक निर्णय आड येत होते, त्यावेळेला साहेबांनी केवळ अपवाद म्हणून पाईपचा चिलिंग प्लॅन्ट उभा केला आणि त्या भागातील लाखो लिटर दुधाचं संकलन त्या ठिकाणी होत आहे. एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये खेड तालुक्यातून जवळजवळ दररोजचं संकलन होतं. 1980, 81, 79 सालामधलं 35 ते 36 हजार लिटरचं दुधाचं संकलन होत होतं आणि सर्व पश्चिम भागामध्ये होत होतं. हे नम्रपणाने सांगतो. शेतीच्या बरोबरच कृषी औद्योगिक समाज या ठिकाणी निर्माण झाला गेला पाहिजे आणि म्हणून साहेबांनी चाकणची MIDCचा निर्णय घेतला. आज 1 जानेवारी 1979 साली साहेबांनी चाकणला MIDCची घोषणा केली. त्या काळचे जे कलेक्टर होते अफजलपूरकर, त्यांना अधिकार दिले आणि आज चाकणची जी MIDC आशिया खंडातील सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब डेट्रॉइट ऑफ इंडिया जे झालेले त्याचं सर्व श्रेय मला वाटतं पवार साहेबांना दिलं गेलं पाहिजे. हे नम्रपणे म्हणजे नवीन पिढीला मी सांगू इच्छितो. आज चाकणची MIDC भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर शिरवलेली आहे, याचा मला अभिमान वाटतो. हे होत असताना सर्वसामान्य आज म्हणजे भीमा नदीवरला शेरपिंपळगावचा जो पूल आहे तो पूलसुद्धा साहेबांनीच केला ना. कुंभंडला नदीवरचा कडूचा पूल असेल ते साहेबांच्याच काळामध्ये झालेलं आहे. एवढंच नव्हे तर चाकण असेल, आळंदी असेल, खेड असेल, राजगुरुनगर असेल, या ठिकाणच्या ज्या काही सुधारित पाणी पुरवठा योजना आहे त्यासुद्धा साहेबांच्याच काळामध्ये झाल्या होत्या. त्या आजसुद्धा तशाच आहे आणि म्हणून मला वाटतं त्याचबरोबर पश्चिम भागामधील लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्या ठिकाणी डेहणे व कोहिंडे म्हणजे कुडे बुद्रुक या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली. आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून टोकावडे आणि कोहिंडे बुद्रुक आंबोलीच्या जवळचं कोहिंडी या ठिकाणी आश्रम शाळासुद्धा त्यांनी उभारलेले आहे. आणि म्हणून चास कमान धरणाचं पुनर्वसन करीत असताना खनासखन व फणासफण ही नीती अवलंबून शेतकऱ्यांना आणि धरणग्रस्ताला योग्य निर्णय दिला. वाडागाव संपूर्णपणे धरणात गेलो होतं. चासकमांच्या नवीन वाडागाव म्हणजे साहेबांनी त्याच्यावर वसवलं. आदर्श गाव असं निर्माण केलेलं आहे. याबरोबर चाकणचं महाविद्यालय असेल, राजगुरुनगरचं महाविद्यालय असेल, आळंदीचं महाविद्यालय असेल, याला सुद्धा आर्थिक भरभरून मदत केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी अनेक माध्यमिक शाळा असतील, या ठिकाणी कांद्याचं उत्पादन जास्त होतं म्हणून या देशातील सर्वात मोठी कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगरला साहेबांनीच उभारलेले याची जाणीव सुद्धा तुमच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी साहेबांनी या तालुक्यातील निरनिराळ्या भागाचा मग वाबगावचा परिसर असेल, भोलचा परिसर असेल, चाकण, आंबेठाण, गडदवांद्रे या रस्त्याला मंजुरी दिली. शिरोली पाईट आंबोली या रस्त्याला मंजुरी दिली. घोड नदी, वाडा, भीमाशंकर या राज्य रस्त्याला सुद्धा भरीव आर्थिक मदत केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं हे सर्व होत असताना आज या खेड तालुका जो सुजलाम सुफलाम दिसतो याचं 100% श्रेय हे आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या कर्तृत्वाला आहे. आणि म्हणून असं मला वाटतं, मी जुन्या पिढीतील कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक जुन्या पिढीतील कार्यकर्ते या नात्याने की आता नवीन पिढीने किंवा खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने साहेबांनी विकासाला ती साथ दिली. ती साहेबांची जी काही विजयाची जी तुतारी ती खेड तालुक्याने वाजवावी. आणि मग बारामती मतदारसंघानं असेल, शिरोळ मतदारसंघ असेल, या दोन्ही मतदारसंघामध्ये साहेबांच्या विचाराला साथ द्यावी आणि विजयाची तुतारी वाजवावी असंच मी विनंती खेड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला करतो. माझ्यासारख्या वय झालेल्या कार्यकर्त्यांनी त्या वादात पडू नये, परंतु साहेबांनी या तालुक्यामध्ये काय केलेले ते नम्रपणाने सांगितलेलं आहे. त्यानंतर काय झालं याचा गांभीर्यानं विचार तालुक्यातील जनतेने करावं आणि म्हणूनच मी नम्रपणाने सांगितलेले की पवार साहेबांना साथ द्यावी. विजयाचे खरे शिल्पकार या तालुक्यातील विकासाचे विजयाचे खरे शिल्पदार हे आदरणीय शरदरावजी पवार साहेब आहे. आणि म्हणून त्यांची तुतारी, त्यांच्या विचाराची तुतारी जी आहे ती मोठ्या अभिमानाने वाजवा अशीच मी विनंती करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.